नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 38 साईजचा डायग्राम बघणार आहोत। ह्याच्या अगोदर मी चॅनलवरती 36 साईजचा डायग्राम अपलोड केलेला आहे। त्यामध्ये एकदम परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला कसे माप टाकायची, उंचीमध्ये, शोल्डर, मुंड्यामध्ये किती मिक्स करायचं हे पूर्णपणे सविस्तर सांगितलेलं आहे। पण एका ताईने कमेंट केलेली की त्यांना 38 साईजचा डायग्राम पाहिजे आहे, प्लीज ताई व्हिडिओ टाका। त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। आता बघा, ह्यामध्ये आपण व्यवस्थित असे मापे टाकून कुठल्यामध्ये किती मिक्स करायचं आणि परफेक्ट एक वेळेस जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही प्रत्येक साईजचा ब्लाऊज सहजपणे कट करू शकता। म्हणजे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही भासणार नाही, कारण आपण यामध्ये परफेक्ट अशी माहिती देणार आहे मी तुम्हाला पूर्णपणे। यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची आकृती काढून आकृतीमध्ये व्यवस्थित अशी माहिती देणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला। आणखीन जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईकही करा। चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, आपण अगोदर मापे बघूयात। बघा, इथं आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, साईज आहे 38, उंची आहे बघा, साईज आहे 38 इंच, उंची आहे 13 अधिक 1 14। उंचीमध्ये तुम्ही बदल करू शकता, कमी किंवा जास्त। शोल्डर आपलं 3 इंच घ्यायचं आहे, गळा रुंदी 2.5 इंच आहे, मुंडा आहे 5.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6 इंच। समोरील गळा आपला 6 इंच आहे, पाठीमागील गळा उंची आहे आपली 9.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 9.5 आहे। ही आपली ब्लाऊजची मापे आहेत। ह्या ब्लाऊजच्या मापाचा आपल्याला डायग्राम बनवायचा आहे। एका ताईंच्या कमेंट केलेली त्यांना हे मापे पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी हा आपण त्यांना पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत। आता बघा, तुम्ही एकच जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही नाही, कारण आपण ह्याच पद्धतीने दुसरे ब्लाऊजची मापे टाकू शकतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही। आता बघा, सर्वात अगोदर आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजू माझ्या साईडला आहे, खुली बाजू समोर आहे। तशाच पद्धतीने तुम्ही पेपर घ्यायचा आहे। आता आपण काय करूयात, अगोदर कार्डशीटवरती 1.5 इंचचं जे अंतर आहे ना, ते आपण अगोदर इकडल्या साईडला आपल्याला सोडून घेऊयात। ते अंतर आपण आपल्याला मापे लिहिण्यासाठी आपण सोडणार आहोत। अशा पद्धतीने आपण जे अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढे आपण मापे टाकूयात, म्हणजे आपल्याला काय होणार आहे, मापे लिहिताना इकडल्या साईडला पूर्ण आपल्याला मापे लिहिताना उपयोग होणार आहे त्याचा। त्यामुळे आपण काय करायचं आहे, 1.5 इंच अंतर सोडूयात आणि मग डायग्रामला सुरुवात करूया। म्हणजे काय होतं, आपल्याला परफेक्ट अशी मापे टाकता येतील त्यावरती। आपण उंची कुठपर्यंत आहे तिथपर्यंत बघूया। 14 इंचावरतीच आपण 1.5 इंच अंतरचा मार्क करून घ्यायचा आहे। बघा, आता हे आपलं 14 इंचापर्यंत झालेलं आहे। आता आपली ही उंची झालेली आहे। आता आपण इथं मापे टाकायला सुरुवात करूया। आता आपण ही घेऊयात गळा रुंदी। गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर आपण शोल्डर घेऊया 3 इंच। बघा, आता इथं गळा रुंदी घ्यायची आहे, तुम्हाला समजलं असं असेल। आता ही उंची घेतल्यानंतर लगेच तिथं आपल्याला गळा रुंदी घ्यायची, तिथं लगेच आपण शोल्डर घ्यायचा आहे। आता आपण हा बॉक्स बनवून तयार करूया अगोदर। मग आता काय करायचं आहे, आपल्याला डबल माप टाकायचं आहे, म्हणजे काय होतं, कमी जास्त होत नाही। तुम्ही काय करायचं आहे, डबल माप टाकायचं आहे। आपण इकडे घेतलं, मग आपण इकडेही घेऊया। आपली सरळ रेष येत नाही कधी कधी, मग ती सरळ रेष येण्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, असा इकडेही माप टाकून बॉक्स बनवून घेऊयात, म्हणजे आपलं माप जे आहे ते एकदम परफेक्ट येईल। बघा, आता आपण काय करायचं आहे, माप झाल्यानंतर आता आपण समोरील गळा घेऊयात। समोरील गळा आपला आहे 5.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे आपण इथं 6 इंच घेऊयात। बघा, इथं 6 इंच घेतल्यानंतर आपण इथंही 2.5 इंच गळा रुंदी आहे का ते बघायचं आहे, कारण आपलं माप आहे कमी जास्त झालं तर समोरील गळ्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे आपण अंतर हे डबल माप टाकायचं आहे आपल्याला। मेजरमेंट जर व्यवस्थित असेल तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट येतो। मेजरमेंटमध्ये जर चूक झाली तर ब्लाऊजही चुकतो। त्यामुळं माप टाकल्याच्या नंतर डबल तुम्ही मेजरमेंट घेऊन बघायचं आहे की तुमचं तेच माप आहे की नाही। आता आपण गळ्याला गोलाकार द्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपण समोरील गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. समोरील गळ्याला गोलाकार दिल्याच्या नंतर आपण इथं मुंडा घेऊयात. आता आपला मुंडा आहे 5.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6 इंच. आता आपण मापे टाकत आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पूर्ण अशी मापे टाकून त्यावरती लिहून दाखवणार आहे. आता बघा इथंही आपण 3 इंच घ्यायचं आहे. हे तुम्हाला मी सांगत आहे डबल, की तुम्ही डबल मापे टाका म्हणजे तुमचा ब्लाऊजचं मेजरमेंट अजिबात चुकणार नाही. हे झालेलं आहे. आता आपण आपला छातीचा भाग टाकूयात. आता आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण इथं 9.5 इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ इच्छित असाल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. 2 इंच पण घेऊ शकता तुम्ही आणि 1.5 इंचही घेऊ शकता, पण 1.5 इंच शिलाई मार्जिन बास होतं. आता आपण ही आपली जी टीप आहे ती सरळ फिटिंगची आणि ही आपली दुसरी, म्हणजे आपलं हे परफेक्ट असं शिलाई मार्जिनची सरळ जर टीप आली तर फिटिंग करताना काही प्रॉब्लेम होत नाही. आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत आपल्याला. समोरील मुंडा असतो तो 1 इंचाचा, पाठीमागेला असतो तो 1.5 इंचाचा. तर आता अगोदर आपण 1.5 इंचावरती मार्क करूयात आणि समोरील पण मार्क करून घ्यायचा आहे. बघा इथं मधोमध्यांचा जो कोन आहे तिथं आपल्याला मार्क करायचा आहे. आणि हे 2 पॉईंट, हा 1 इंचाचा, हा आहे 1.5 इंचाचा. हे पॉईंट झाले आपले. हे पॉईंट झाले. आता मार्क म्हणजे आपल्याला इथपर्यंत मुंड्याला आकार द्यायचा असतो. आता बघा वरपासून जायचं आहे आपल्याला मार्क करत करत आणि बघा इथून आपल्याला इथपर्यंत असं अगोदर तुम्ही असा मार्क करत करत डॉटमध्ये आकार द्यायचा, म्हणजे जर चुकला असेल तर आपण डबल देऊ शकतो. आता बघा कसा व्यवस्थित असा आपला गोलाकार आलेला आहे. अशाच पद्धतीचं तुम्ही गोलाकार द्यायचा आहे. बघा व्यवस्थित असा गोलाकार आपला आलेला आहे मुंड्याला. तुम्ही काय करायचं आहे, फक्त इथपर्यंतच मुंड्याला आकार द्यायचा आहे. काय होतं, आपण इथपर्यंत जातो किंवा इथंच जातो. मुंड्याला आकार देतात कसं, मी आता तुम्हाला खोडूनी मार्क करून दाखवते. मुंड्याला आकार चुकीचा कसा आहे, हा जो आकार आहे तो एकदम आपला बरोबर आहे. मग काय होतं, तुम्ही काय करता, मुंड्याला आकार देताना एकदम इथं आकार देता असा. मग इथून आपला जो आकार आहे ते हे अंतर जे कमी जास्त होतं, म्हणून असा आकार द्यायचा नाही आपल्याला. अशा पद्धतीने वरतून यायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे. हा झाला पाठीमागचा. आता समोरील आकार देण्यासाठी एक टिप सांगणार आहे मी तुम्हाला, ती तुम्ही टिप काय आहे ते बघूयात. आता बघा आपण टेप ठेवायचा आहे 6 इंच. 6 इंचाचा मध्ये काढून घ्यायचा आहे 3 इंच. 3 इंचाच्या बाहेर थोडंसं किंचित यायचं आहे. 2 लाईन आलं तरी चालतं आणि इथून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. आता बघा आपण अशा पद्धतीने 2च लाईन बाहेर यायचं आहे, जास्तही यायचं नाही. जास्तही यायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला किती यायचं आहे, किंचित 2 लाईन बाहेर यायचं आहे. का तर आपला आकार व्यवस्थित परफेक्ट येण्यासाठी आपल्याला 2 लाईन फक्त बाहेर यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता बघा पाऊण इंच किंवा 2च लाईन आपण बाहेर आलेलो आहोत. हे बाहेर कशासाठी आलेलो आहोत, परफेक्ट आपला मुंड्याला आकार येण्यासाठी आपण बाहेर आलेलो आहोत. त्यामुळे काय होतं, जे ब्लाऊजमध्ये जे प्रॉब्लेम असतात, फिटिंगची टीप सरळ न येणे, समोरील भागामध्ये चुना पडणे किंवा ब्लाऊज ओढणे काखेमध्ये, असे जे प्रॉब्लेम आहेत तेही जर आपण शिलाई मार्जिनच्या अगोदर इथून शिलाई मार्जिन पच्या अलीकडंच आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने 2 लाईन आपल्याला फक्त बाहेर येऊन असा एकदम आपला असा आकार जो आलेला आहे तो गोल आलेला आहे. त्यामुळे काय होतं, बाही ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस तीही व्यवस्थित दिसते, ओढल्यासारखी दिसत नाही किंवा ढिल्लीही पडत नाही. त्यामुळे हे आकार देणं महत्त्वाचं आहे. आता मुंड्याचे टिप सांगितलेले आहे तुम्हाला मी, दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आपले मुंड्याचे. समोरील गळाही झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं बघूया. आता बघा क्रॉसपट्टी तुम्ही इथं म्हणजे 36च्या पुढचे जे ब्लाऊज असतात 38चे ते इथं 3.5 आणि इथं 3 घ्यायचं आहे. आणि कमी जे ब्लाऊज आहेत 28 ते 30, 32, 34 पर्यंतचे इथं 3 घ्यायचं आहे आणि इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. तर आता आपण इथं 3.5 इंचाची क्रॉसपट्टी तयार करणार आहोत आपण. हे बघा इथं 3.5 इंच घेतला आपण आणि इकडं घेतलेला आहे आपण 3 इंच. मग आता आपण
क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा ते बघूयात. आता इथंही आपण 3 इंच घ्यायचं आहे आणि हे वरचा पॉईंट पण आपल्याला पाहिजे आहे. त्याच्या अगोदर आपण हे लाईन मारून घ्यायची आहे. आता बघा 2.5 इंच पुढे जायचं आहे. 2 किंवा 2.5 इंच आपण सरळ रेषेवरती जायचं आहे आणि आपल्याला इथून इथपर्यंत कर्वमध्ये आकार द्यायचा आहे. हा अशा पद्धतीनं का बघा, आपल्याला हा जर आकार दिला ना आपण, तर काय होतं, जे आपली क्रॉसपट्टी आहे ती परफेक्ट बसते, समोरील भाग उचलत नाही आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित बसल्यामुळं काय होतं, कटोरीलाही आकार व्यवस्थित येतो. त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये इथं जॉईंट व्हायचं आहे. 1/2 इंच वरती सोडायचं, 3 इंचावरती इकडं जितकं घेतलेलं आहे. जर तुम्ही इथं 3 इंच घेतला असेल आणि इकडं 2.5 इंच घेतला असेल तर मग तुम्ही इथंही 2.5 इंच घ्यायचं, वरचा पॉईंट सोडायचा, सरळ बॉक्स बनवून घ्यायचा आणि कर्वमध्ये असा ह्याला आकार द्यायचा आहे. ही पद्धत तुम्ही क्रॉसपट्टीला वापरायची आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपलं झालेलं आहे समोरील गळा, मुंडा, शिलाई मार्जिन, क्रॉसपट्टी. आता आपण इथं कटोरी तयार करून घेऊया. आता कटोरी तयार करताना काय करायचं, हे बघा, हा जो पॉईंट आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे आपल्याला. कितीही येऊ द्या तुमचा, म्हणजे छातीचा कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या, तुम्ही कटोरी घेताना हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा फक्त मध्ये काढायचा आहे. मग टेप कसा ठेवायचा, असा ठेवायचा आणि अशा पद्धतीने ह्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे. तिथं गणितही करायची काही गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, खूप सोप्या पद्धतीनं ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे. त्यामुळं गणित करायला जायचं नाही. काय करायचं, असा टेप ठेवायचा आणि ह्याचा मध्ये काढून घ्यायचा. ज्यावेळेस तुम्हाला मध्ये काढायचा असतो त्यावेळेस तुम्ही असा टेप फोल्ड करायचा आहे. हा झाला आपला छातीचा मध्ये. आता आपण इथं 1 इंच घ्यायचं आहे, 1 किंवा 1.5 इंच. आता आपण इथं 1.25 इंच घेऊया. 1, 1.5 किंवा 1.25 इंच घेऊ शकता तुम्ही. इथं तुम्हाला छोटे जर जास्त ब्लाऊज असतील कमी साईजचे तर तुम्ही 1 इंच घ्यायचं. त्याच्यापेक्षा जरा मोठे असतील 1.25 किंवा 1.5 इंच, याच्या पुढं अंतर घ्यायचं नाही आपण. इथं आपण 1.25 इंच अंतर घेऊयात. म्हणजे हा गळ्याला गोल आकार दिलेला आहे ना, तिथून आपण घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला क्रॉस कटोरीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. त्यामुळे आपण जिथून गोल आकार दिलेला आहे त्यामुळे तिथून घ्यायचा आहे. जास्ती वरपासून गोल आकार द्यायचा नाही, जास्त खालीपासून द्यायचा नाही, व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे. 1.25 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. 1, 1.5 किंवा 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे. हे अंतर झालं. आता इथून आपण खालचा जो मुंडा आहे, समोरील खालचा मुंडा म्हणजे समोरील जो मुंडा आहे 1 इंचाचा जो आकार दिलेला आहे, तिथून आपण इथं 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आता मार्क असं सरळ एकदम करायचं नाही, टेप थोडासा आपल्याला असा क्रॉस करायचा आहे. हा क्रॉस कशासाठी करायचा, तर आपल्याला कटोरी गोल राऊंड येण्यासाठी असा धरायचा आहे. असा टेप धरायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये थोडंसं जास्तही असा क्रॉस घ्यायचा नाही, किंचितचा क्रॉस घ्यायचा आहे. हा झाला आपला. आता आपल्याला ही तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे गोल राऊंडमध्ये तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. बघा, आता ही आपली, आता जर आकार दिला तर आपल्या नंतर ही कटोरी आपली गोलमध्ये तयार होते. त्यामुळे असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हे झालं आपलं कटोरी तयार झालेली आहे. आता आपण नंतर कटोरी वाढवायची आहे आणि स्लीव्सची कटिंग करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता पाठीमागील आणि समोरीलचा डायग्राम दाखवणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी वाढवणं आणि स्लीव्सचं कटिंग करणं ते दाखवणार आहे. आता झालं हे आपलं. आता ह्यामध्ये मी तुम्हाला माहिती लिहून दाखवणार आहे. आता बघा, ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे, म्हणजे 14 इंच उंची आपली आहे. बघा, उंची म्हणजे 13 + 1 बरोबर 14 इंच. तुम्ही कुठल्याही मापाचा अशाच पद्धतीनं आता हे उंची लिहिलं आपण. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय समजलं तर आपण उंचीमध्ये, ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच मिक्स करत असतो. म्हणजे तुमचा 28 ते 48, 52, 53, 55 इतक्या साईजपर्यंत जर ब्लाऊज असेल, म्हणजे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, नेहमी आपण काय करायचं आहे, एक टिक म्हणजे काय झाली, आता टिप आपली इथं 13 + 1 इंच बरोबर 14. म्हणजे पूर्ण उंचीमध्ये आपण किती मिक्स करतो, 1 इंच. हा पॉईंट झाला, 1 पॉईंट झाला हा. म्हणजे ही झाली आपली पूर्ण उंची. ही झाली आपली पूर्ण उंची. ह्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे. ही जी झालेली आहे ती आपली पूर्ण उंची आहे. म्हणजे
इथून ही आहे जे आपली पूर्ण उंची त्यामध्ये 1 इंच मिक्स केलं. ह्याच्यावरून काय समजलं तर 13 अधिक 1 उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं. आणि हे जे मी लिहून दिलेलं आहे तेही तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला दुसरा ब्लाऊज कट करू, तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज ही डायग्राम समोर ठेवून कट करू शकता. ही झाली उंची. आता हा झाला आपला समोरील गळा. समोरील गळा आपला आहे 5.5 म्हणजे 5.5 आहे, अधिक 5 म्हणजे बरोबर आपला किती झाला, 6 इंच झाला. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे समोरील गळ्यामध्ये आपण किती मिक्स केलेला आहे तर अर्धा इंच, म्हणून आपलं किती झाला गळा, 6 इंच झाला. हे झालं आपलं समोरील गळ्याचं. आणि गळारुंदी किती घेतलेली आहे आपण, गळारुंदी आता आपली गळारुंदी, तर आपण गळारुंदी किती घेतलेली आहे, 2.5 इंच म्हणजे गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तर साईजनुसार गळारुंदी बदलत असते. 28 पासून 30 पर्यंत 2 इंच घ्यायचं आणि 30 पासून 34 पर्यंत 2.25 घ्यायचं. 36 ते 40 तुम्ही 2.5 इंच घ्यायचं आहे आणि 48 पर्यंत ही 3 इंच घेऊ शकता आणि त्यांच्या पुढच्या गळ्याला 2.25 इंच गळारुंदी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही गळारुंदी घ्यायची आहे. आणि हे शोल्डर आपलं शोल्डर आहे आपलं 3 इंच आणि हे झालेला आहे शोल्डर. तर साईजनुसार शोल्डरही बदलत असतं. तुम्हाला जर कटोरीचा चार्ट हवा आहे त्याचा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामध्ये कुठल्या साईजसाठी गळारुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचा आणि मुंडा किती घ्यायचा ते सविस्तर माहिती त्यामध्ये आहे. तुम्ही जर तो चार्टचा व्हिडिओ बघितला आणि वहीमध्ये लिहून ठेवला त्यावेळेस तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करू शकता. आता बघा हे शोल्डर झालं. आता हा झालेला आहे आपला मुंडा. मुंडा किती आहे आपला 5.5 म्हणजे 5.5 इंच आहे, अधिक 5 बरोबर 6 इंच. आपण इथंही आपला 6 इंच आलेला आहे. म्हणजे आपला जो मुंडा आहे तो 6 इंचाचा आलेला आहे. मुंड्यामध्ये पण आपण इथं तुम्हाला काय समजलं तर मुंड्यामध्ये पण आपण अर्धा इंच मिक्स करतो. समोरील गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो, मुंड्यामध्ये पण आपण अर्धा इंच मिक्स करतो. हे झालेलं आहे आपलं शोल्डर आणि मुंडा. आता बघा आपण साईज आहे ही ब्लाऊजची आपली 38 साईज आहे. ब्लाऊजची साईज आहे आपली 38. 38चा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच बरोबर किती झालेला आहे आपलं 11 इंच आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही साईजनुसार चौथा भाग काढायचा, त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन करायचं बरोबर 11 इंच. मग इथं तुम्ही 11 इंच अंतर घ्यायचं आहे आणि असे अगोदर छातीचा चौथा भाग घ्यायचा, शिलाई सरळ टिप रेष मारायची, त्याच्यानंतर आपलं हे शिलाई मार्जिन. म्हणजे तुम्हाला समजतं की आपला हा समोरचा जो भाग आहे तो शिलाई मार्जिनचा. हे आहे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आपलं. हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. आणि आता आपलं हे जे आहे तो 38चा चौथा भाग आहे. इथपर्यंत आपला 38चा चौथा भाग 9.5 इंच. हे झालेला आहे आपला 38चा चौथा भाग 9.5 इंच. हे झालेला आहे शिलाई मार्जिन म्हणजे आपला हा झालेला आहे 11 इंचाचा भाग. त्याच्यानंतर आता क्रॉस पट्टी आपली ही आपली आहे ही आहे आपली क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी किती आहे आपली 3.5 इंच आणि इथं आपलं आहे 3 इंच. त्याच्यानंतर आता आपण हे कर्वमध्ये अर्धा इंचावरती आकार देणे हे तर तुमच्या लक्षात राहिलेलं आहे. मग आता आपण कटोरी वाढवायची आहे. कटोरी कशी तयार करायची तर काय करायचं आहे, तुमचा कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या, छातीचा काय घ्यायचा आहे आपल्याला मध्य घ्यायचा आहे. आता इथं बघा आपण काय केलेलं आहे मध्य.
छातीचा मध्य, हा झाला आपला छातीचा मध्य. म्हणजे आपल्याला हा मध्यचा पॉईंट कशासाठी पाहिजे आहे, कटोरी तयार करण्यासाठी आपल्याला छातीचा मध्य. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, इथं काय करायचं आहे आपल्याला, हा जो आहे 11 इंच म्हणजे 9.5 इंच छातीचा चौथा भाग 38चा आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 11चा चौथा भाग 11चा मध्य पाहिजे आहे आपल्याला. इथं आपल्याला छातीचा मध्य घेतलेला आहे आपण इथं. आता बघा, आपण इथून समोरील कटोरीला आकार देण्यासाठी इथं काय केलेलं आहे आपण, 1.25 इंच 1.25 म्हणजे 1.25 इंच घेतलेला आहे वरती इथं आकार देण्यासाठी. आणि हे जे अंतर आहे आपलं मुंड्याचं आणि इथलं, ते अंतर आहे आपलं 2.5 इंच कटोरी आकार. म्हणजे कटोरीला आकार देण्यासाठी आपल्याला हे अंतर आहे ते कितीचं आहे तर 2.5 म्हणजे 2.5 इंच आपल्याला हा 1 इंचाचा मुंडा आहे ना तिथपासून आपण घेतलेला आहे. आता आपलं हे झालेलं आहे समोरील गळा, शोल्डर म्हणजे किती साईजचा ब्लाऊज आहे आणि क्रॉसपट्टी, शिलाई मार्जिन, छातीचा चौथा भाग, हा झाला छातीचा मध्य, इथला 2.5 इंचाचं अंतर, इथं किती घेतलेलं आहे 1.25 इंच ते पूर्ण उंची. आता आपण बघूयात मुंडे, बघूयात मुंडा बघायचा आहे आपल्याला. हे बघा, आता पाठीमागचा मुंडा, पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण किती घेतो ते बघायचं आहे. पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपण मुंडा आकार, पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपण किती घेत असतो 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच आपण इथं घेत असतो. पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपण 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि समोरील मुंडा, समोरील मुंड्याला आकार देताना आपण किती घेतलेला आहे इथं अंतर 1 इंच घेतलेला आहे. हे जर पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही परफेक्ट असा तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करू शकता. आता प्रत्येक ब्लाऊजचं कट करताना हेच पद्धत वापरायची असते. म्हणजे तुमचा छोटा जरी ब्लाऊज असेल तर तुम्ही हीच पद्धत वापरायची आहे, मोठा जरी असेल तर हेच घ्यायचं. म्हणजे छोटा मोठा ब्लाऊज असेल तर मुंड्यामधला आपण समोरच्या आणि पाठीमागच्या 1.5 इंचावरच मार्क करत असतो. समोरील गळ्यामध्येही 0.5 इंचच मिक्स करत असतो, शोल्डरमध्येही 0.5 इंच मिक्स करत असतो, मुंड्यामध्येही 0.5 इंच मिक्स करतो. आणि कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या त्याचा छातीचा चौथा भागच घेत असतो. नंतर आपण शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करत असतो. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीमध्ये 3 इंचमध्ये इथंही 0.5 इंच मिक्स करतो. म्हणजे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी काढतो. तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करा, तुम्ही हीच पद्धत जर वापरून तुमचा ब्लाऊज कट केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ब्लाऊज कट करून बघा, तुमचा ब्लाऊज 100% परफेक्ट येणारच. आता हे झालेलं आहे आपलं. आता त्या ताईंनी मला सांगितलेलं की मला हे पूर्ण जे आहे ते कटिंग करून दाखवा. म्हणजे त्यावेळेस ह्याच्या अगोदरच्या डायग्राममध्ये मी कट करून दाखवलेलं नव्हतं, तर आता त्यांना हे कटिंग करून पाहिजे आहे. म्हणजे समोरचा भाग वेगळा कट करून पाहिजे आहे आणि पाठीमागचा असं त्यांना पाहिजे आहे. आता आपण हे कट करूया. आता इथं आपला पाठीमागचाही भाग तयार होणार आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी काय करायचं आहे बघा, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर आपण काय करूयात, मुंड्याचा जो आकार आहे तो कसा कट करायचा मी ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा, आता आपण इथून कट करायला सुरुवात करायची आहे. त्यांनी मला सांगितलेलं की मला पूर्ण जे आहे ते कट करून दाखवा. म्हणजे समोरील पाठीमागच्या मुंड्याचे आकार कट करायला त्यांना जमत नाही, त्यामुळे आपण हे आता कट करत आहोत. अगोदर आपण जे बरोबर आहे ते कट करायचं आहे. समोरील भाग कट करताना हा भाग आपल्याला कट करायचा आहे. आता आपण हे असं धरायचं. इथं आपण जिथं गळा रुंदी घेतलेली आहे इथं छोटासा कट मारायचा. हा कट कशासाठी तर आपल्याला पाठीमागचा भाग कट करते वेळेस ते आपल्याला बरोबर आपलं माप समजतं, त्यामुळे आपण इथं गळा रुंदी जिथं घेतलेली आहे तिथं छोटासा कट मारायचा आहे. त्याच्यानंतर आपण हे दोन्ही जे भाग आहेत ते वेगळे वेगळे करूया. आणि जे 1.5 इंच अंतर आपण समोरील भागामध्ये लिहिण्यासाठी वापरलेलं आहे तेही आपण तिथंही आपण छोटासा कट मारूयात. खालच्या ह्याला वरती मारायचं नाही, खालच्या साईडला कट मारलेला आहे. किंवा आता हे अंतर आपण कट केलं तरी चालेल, कारण आपला डायग्राम पूर्ण झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये
हां डायग्राम लिहून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचं हवं तसं परफेक्ट असं माप येणार आहे. हे आपण दीडींचं हे लिहिण्यासाठी वापरलेलं होतं. आता बघा समोरील आणि पाठीमागचा भाग वेगळा वेगळा करून घेऊयात, कारण त्यांना तसं पाहिजे आहे तसं आम्ही व्हिडिओ तयार करत आहे. आता बघा तुम्हालाही ब्लाऊज संबंधीचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि आता आपण हे कट करायचं आहे. बघा आपलं हे झालेलं आहे. आता आपण समोरचा मुंडा कसा कट करायचा ते बघूया. आता बघा आपण जसं आपण बाहेर 2 लाईन आलो आहो ना ते आपण कट करायचे, कारण त्यामुळंच आपला ब्लाऊज हा परफेक्ट येणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे. हे आपलं झालेलं आहे अशा पद्धतीचं. थोडंसंच किंचितचं अंतर आपण कट केलेलं आहे. म्हणजे हा समोरील मुंडा जर कट करायला विसरला तुम्ही तर एवढा भाग जास्त होतो आणि घोळ पडतो. त्यामुळं हाही भाग तुम्ही कट करायचा आहे लक्ष देऊन. हा झालेला आहे आपलं कटोरी. समोरील भाग आहे आपला हा. ही आपली क्रॉसपट्टी आहे. आता आपण पाठीमागच्या भागाची परफेक्ट अशी कटिंग करायची आहे. बघा इथं आपण काय केलेलं आहे, कट दिलेला आहे आपल्याला समजण्यासाठी. मग आता आपण असं ठेवायचं आहे. तर आपला पाठीमागचा गळा आहे 9.5 इंच आहे. मग आपण 9.5 इंचवरती मार्क करायचा आहे. आणि इथंही आपण 2.5 इंचच गळा रुंदी घ्यायची आहे. जितकी आपण समोरील भागासाठी गळा रुंदी घेतली तितकीच आपण इथंही घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण हे पट्टीने मार्क करायचं आहे. बघा आता आपण हे कट दिलेला होता नाही तर त्यामुळं काय झालेलं आहे, आपल्याला लगेच माप आपल्याला परफेक्ट सापडलेलं आहे. नाहीतर काय होतं, डबल माप टाकावं लागतं. म्हणून काय करायचं आहे, छोटा कट मारायचा आहे आणि दोन्ही भाग तुम्ही एक वेळेस कट करायचे आहेत. हे मुंड्याचे जे आकार आहेत ते परफेक्ट येतात. ते गळारुंदी मुंडा व्यवस्थित येतो, कमी जास्त होत नाही. त्यामुळं तुम्ही समोरील आणि पाठीमागचा भाग जो आहे तो एकदाच कट करायचा आहे. इथं आपण जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. इथं आपण गोल आकार दिलेला आहे. चौकोनी पाहिजे तर चौकोनी, आणि गळ्याचे आकार जसे आपण कट करू शकता. चॅनलवरती गळ्याचे आकार कसे कट करायचे तेही व्हिडिओ अपलोड आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेही तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे कटोरी ब्लाऊजचा चार्टही मी तुम्हाला त्यामध्ये देणार आहे. तेही तुम्ही बघू शकता. आता बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग. आता याला टक्स कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा नेहमी आपण टक्स घालताना काय करायचं आहे, आता बघा नेहमी ब्लाऊजचा पाठीमागील भाग उचलतो, तो उचलू नये त्यासाठी टक्स परफेक्ट पाहिजे. ह्या शोल्डरचा मध्ये काढायचा आहे. आपलं शोल्डर किती आहे, 3 इंच आहे. शोल्डरचा मध्ये येतो आपला 1.5 इंच. मग ह्या शोल्डरचा मध्ये आपण त्या मध्यावरती आपल्याला टक्स घालायचा आहे. आणि आपल्याला टक्स जो आहे तो गळ्याचा हा जो खालचा भाग आहे त्याच्यापेक्षा कमी घालायचा आहे 1 इंच. आता आपला हा खालचा भाग किती आहे, तर आहे 4.5 इंच आहे. तर आपण 3 इंचाचा इथं टक्स घालायचा आहे. तुमचा जर भाग 5-6 असेल तर तुम्ही 4-4.5 इंचाचा टक्स घालू शकता. पण हा जर भाग कमी आहे आणि टक्स जर 4.5 इंच घातला तर वरती येतो, मग तो ब्लाऊज ओढतो, पाठीमध्ये व्यवस्थित बसत नाही. उचलूही शकतो आणि ब्लाऊज ओढूही शकतो, कारण इथं जर टक्स आला तर दोन्हीकडून ब्लाऊज ओढतो. त्यामुळं हा जो पाठीमागील भाग आहे त्याच्या खाली आपल्याला टक्स घालायचा आहे. इथं आपण 3 इंचाचा टक्स घालणार आहोत. तुमचा गळा किती आहे त्यानुसार तुम्ही टक्समध्ये बदल करायचा आहे. हा झाला आपला उंची, टक्सची उंची. आणि इकडल्या साईडला आपण 1/2 इंच घ्यायचं आहे आणि इकडल्या साईडलाही 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि बरोबर क्रॉसमध्ये एकदम क्रॉसमध्ये आपल्याला टक्स पॉईंट करायचा आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स दिला तर तुमचा टक्स परफेक्ट येतो. हा झाला आपला टक्स. टक्स आहे आपला 3 इंच आणि खाली आहे
इकडं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडंही अर्धा इंच घ्यायचं आहे, म्हणून तयार दोन्ही मिळून काय झालेला टक्स आहे आपला 1 इंचाचा तयार झालेला आहे. 1 इंचाचा टक्स पाहिजे, इकडं अर्धा आणि इकडं अर्धा अशा पद्धतीनं टक्सला द्यायचा आहे. आणि पॉईंट म्हणजे याच्या खालच्या साईडला, म्हणजे हा जो गळा आहे त्याच्या खाली तुम्हाला टक्स घालायचा आहे. तर बघा मी तुम्हाला इथं पाठीमागच्याही ब्लाऊज भागाची कटिंग करून दाखवलेली आहे. यामध्ये कटोरी काढलेली आहे आपण, हा आपला समोरील भाग पण तयार आहे. आता हे बघा तुम्हाला समजत असेल परफेक्ट असे मुंड्याचा आकार कसा आलेला आहे आपला इथं. हा आकार आपल्याला पाहिजे असतो. हा आकार जर समजला आपल्याला, व्यवस्थित ब्लाऊजचा आला तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. हा झालेला आहे आपला समोरील आणि पाठीमागाच्या भागाचा परफेक्ट असा डायग्राम. आता आपण कटोरी आणि स्लीवचं कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि तुम्हाला त्यामधले पॉईंटही समजत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला कटोरी वाढवणे आणि स्लीव्सची परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीनं डायग्रामनुसार कटिंग कशी करायची ते दोन्ही जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.